मित्रांनो, बरेच दिवसानंतर आपला एलियन आणि सर्जा गुलालासाठी पात्र ठरले. शुभम दादाची मुलाखत घेऊया. चला जास्त वेळ न करता जाऊया शुभम दादाकडे. बरेच दिवसापासून वाट बघत होता ना, तर चॅनेलला करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला करा हाईप. उद्या आपण जाणार आहोत शहापूरला जाणार आहोत. तर नक्की तिकडे पण आपण बरेचसे आपले व्हिडिओ येतील चॅनेलला. तत्पूर्वी जाऊया आपण शुभम दादाची मुलाखत घ्यायला. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून एक आपण बघत होतो 1001 दावणीला जो गुलाल पाहिजे होता तो फायनली आज भेटलेला. आपण बघतोय समोर सर्जा आणि एलियन दोन्ही नंदींचा आज गुलाल झाले. चला शुभम दादाशी बोलूया. शुभम दादा नमस्कार. नमस्कार दादा, बरेच दिवसानंतर आज गुलाल. या गुलालाची सगळीच जण प्रतीक्षा करत होते ना, की बघायला गेलं सर्जा पण बरेच दिवस थांबलेला, फायनली आणला आणि चांगला गुलाल झाला. काय सांगाल? सध्या थांबलेला म्हणजे सध्या भरपूर दिवस आजारी होता. पहिला थोडा पोटाचा प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यानंतर छातीत भरला होता आणि नंतर दात लावले. त्याच्यामुळे एक 1.5-2 महिने सध्याला बसून ठेवला होता. घाटावरती पलवला होता, तिथे चांगला असा पळाला. आणि आज खिडकाली मैदानामध्ये आमचं नियोजन झालं होतं. ब्राह्मण करोल्याचं तुफान आणि सज्जा चांगली अशी दोन्ही एका मापाची बैल. आणि समोर सुद्धा कोल्हेवले उंबाडे ची गाडी होती. चांगली अशी गाडी होती, कारण की सट्टेवाले तर भरपूर हवा करत होते डावी, पण आज त्यांची हवा काढली सज्जा आणि तुफानने. 100% दादा, बघायला गेलं तर खालून ती गाडी थोडीशी मागे होती. त्याच्यानंतर जसा दिसला तशी या दोघांनी निर्विवाद वर्चस्व केला. काय बोलाल तुम्ही आपल्या तुफान बद्दल आणि सर्जा बद्दल? तुफान पण आदात वयापासून धुमाकूल घालतोय, कारण की आदात वयापासूनच ओपनच्या गाड्या केल्या त्यांनी सुद्धा सर्व. आणि सर्जानी तर आपल्या आदातपासून सर्व ओपनच्या गाड्यामध्ये ठोकल्या. सर्व जेवढ्या पण चांगल्या गाड्या होत्या तेवढ्या चांगल्या गाड्या मारल्यात. त्याच्यामुळे दोन्ही पण दुसरे नंदी आहेत आणि चांगली अशी गती आहे गाडीला. बरोबर दादा, आज एलियन पण पलताना बघायला भेटला. बऱ्याच दिवसापासून एलियनचं चाललेला की गुलालच भेटत नाही. काय ऑब्झर्व करताना की एलियनचं काय झालंय? एलियनला काय एलियनचं थोडी मिस्टेक झाली होती. रात्री जरा आम्ही केलं व्यवस्थित आणि आज चांगला असा गुलाल घेतला. आणि जो त्याचा प्रॉब्लेम होता सुतावरती कमी होत होता, पण आज असं काय वाटलं नाही. चांगला असा पळाला आणि पूर्ण तो सुतावरती हातातच होता आज. दादा, कुठेतरी बोलत होतं की घोड्या बैलांना पल्ला तर त्याच्यामुळे कुठेतरी अंग सोडत असेल किंवा डॉक्टरचा काहीतरी डॉक्टरला दाखवा, कारण का छाती मध्ये भरला असेल. त्या बऱ्याचशा कमेंट देखील येत होत्या. सर्व चेक केला, छातीमध्ये नाही भरलेला. सर्व त्याच्यात थोडीशी मिस्टेक होती, ती केली क्लिअर. दादा, काय सांगाल? उद्याचं एक मोठं मैदान आहे. या मोठ्या मैदानामध्ये आपल्याला सर्जा आणि एलियन तर नाही बघायला भेटणार, मथुर येणार आहे दादाने सांगितलं. काय बोलाल तुम्ही? 100% आज उद्या आपला किंग सर्व मुंबईचा कालीज मथुर शहापूर केसरी मध्ये पळताना दिसेल. आणि जोड सुद्धा पहिला सुद्धा चांगला आहे आणि चांगली अशी गाडी पळताना दिसेल. दादा बघा, आपण नेहमी पैऱ्याबद्दल कधी बोलत नाही. कसं काय नियोजन? याच्या अगोदर गाडी पळालेली असेल किंवा काय असेल? बघूया मैदानामध्येच सर्वांना समजेल पळाली आहे का नाही ती. पण चांगली अशी गाडी पळताना दिसेल. दादा, सस्पेन्सच का ठेवता आपण नेहमी पैरा? सस्पेन्स नाही ठेवला तर आता बोलत नाही, बोललो असतो. भरपूर काही प्रॉब्लेम येतात, कारण की बैलगाडी क्षेत्रामध्ये जेवढे म्हणजे 1001 दावणीवरती प्रेम करणारे आहेत तेवढेच विरोधक पण आहेत. भरपूर काही काड्या केल्या पण कोणाला काही जमलं नाही, कारण की 1001 दावण म्हटल्यानंतर विषय थोडा गंभीर असतो. कोणी किती ताकद लावली तरी कधी आम्ही मागे हटणार नाही. बरोबर दादा, आपण बघा एकदम सगळे म्हणजे फॅन लोक आहेत ना, एकदम जीवापार प्रेम करणार आहेत मथुरवरती, आपल्या एलियनवरती, 1001 दावणीवरती किंवा तुमच्यावरती. कुठेतरी खचून जायचं नाही. प्रत्येक जण शिकत असतं. बघा, जेवढं हार झाली तरी पण म्हणजे ती फॅन फॉलोईंग आहे ना तेवढीच राहते, काही कमी होत नाही. तेव्हा भले एक टायमाला नाराज होतात, पण पुन्हा त्याच जोशान त्याच जोमान तुम्ही उतरता प्रत्येक मैदानामध्ये. काय बोलाल? हार असू या जीत, प्रत्येक मैदानामध्ये मथुर असेल एलियन असेल आपलं नाव असं कधीच आपण म्हणजे शर्यत केलताना आपण डायरेक्ट ओपनच केलं असतो. आज सुद्धा त्या गाडीचं नाव होता कोलिवले उंबरडेचा 21,002 बालदावरती. त्याच्यावरती आज आपल्या सर्जावर आपण नाव फिरवलं त्यांच्यावरती आणि चांगली अशी गाडी गेली. आणि मैदानात आल्यानंतर आम्ही कधीच लपून राहत नाही. एक शर्यत करायची आणि कुठेतरी जाऊन जायचं, हे म्हणजे 1001 दावणीचा हा रूलच नाही. जेव्हा पण येतो तेव्हा ओपन केलतो. बरोबर आहे दादा. आता बघतोय की एलियन पण मला तर वाटतं काहीतरी प्रॉब्लेम्स असतील, तुम्ही ऑब्झर्व करता. आपण फेरे पण नाही टाकत आहे त्याच्यामध्ये. फेरे वगैरे टाकून काहीतरी फरक जाणवेल का? नाही, त्याला आरामावरती त्याची जी मिस्टेक होती ती आज आम्हाला थोडी सापडली आहे. याच्या पुढच्या मैदानामध्ये चांगला पैरा असेल अजून, आणि याच्यापेक्षा डबल स्पीड असेल. दादा, आज मैत्री खातीर म्हणजे आपण एक मित्रांचा सास पलताना बघायला भेटला. तिकडे लखन होता आणि
आपला एलियन पळवला, काय सांगाल? रवी शेठ म्हटल्यानंतर दादाचा एकदम जिगरी यार. त्याच्यामुळे दोस्ती यादीमध्ये पहिला झुलून आला होता आणि चांगली अशी गाडी पळाली ड्रायव्हर रस्त्यातून आणि अंतरामध्ये गाडी लागली. दादा बघा आता बोलतायत की 16 तारखेला मथुर पळणार आहे, मग 21 तारखेला आपल्याला दिसेल का नाही? कारण का घाटावरची पब्लिक पण बरेच दिवस झाले वाट बघताय, काय सांगाल तुम्ही? 100% घाटावरती पळताना दिसेल. कोरेगावच्या मैदानात 1-2 वर्ष राडा केलाय, तिसऱ्या वर्षी सुद्धा राडाच करणार. काम नाही ना, जे घरी बसून मोबाईल चालवतात ना तेच पैरा फोडतात. जे शर्यती क्षेत्रात आहेत ते कोण पैरा फोडत नसतात. ज्यांना काय काम धंदे नाही, घरी बसून दिवसभर मोबाईल बघतात ना तेच पैरा फोडतात. त्यांना काही काम नसते, ही स्टोरी टाक ती स्टोरी टाक, दुसरं त्यांना काही जमतच नसते, त्याच्यामुळे पैरा फुटला जातो. पण दादा प्रेम पण आहे शेवटी त्या नंदींवरती, प्रत्येकाला अशा अपेक्षा लागलेली असतात की उद्या कोण पळेल. प्रेम तर त्यांचं पण आहे, त्यांचे जास्त आमचं प्रेम आहे बैलांवरती. पण विषय असा असतो की काहीतरी सस्पेन्स ठेवल्यानंतर काहीतरी वेगळं घडत असतो नेहमीच. ज्या ज्या वेळी पहिला सस्पेन्स राहिला त्या त्यावेळी मथुरने इतिहास घडवलेला आहे. त्याच्यामुळेच आम्ही सस्पेन्स ठेवतो. कारण काय होतं, पहिला माहिती झाल्यानंतर भरपूर मथुरचे विरोधक आहेत, काड्या घालत असतात. त्याच्यामुळे आम्ही पहिला सस्पेन्स ठेवतो. दादा नेहमी आपण जिंकतोय, नेहमी 1001 दावणीने गुलाल भेटलेला आहे. मध्येच अशी हार बघवत नाही, म्हणजे प्रत्येक जण नाराज होता. कोण कोण बोलतं आम्ही जेवलो नाही, म्हणजे आता आपण बघतो ना कमेंट्स मध्ये बरीच जण नाराज होतात, जेवण पण जात नाही त्यांना. कोणी नाराज होऊ नका, हारजीत तर कायमच असते. किती हार झाले तरी आणि किती जिंकलो तरी आपण कधी जास्त ओरडून जात नाही. आणि ज्यावेळी हार होते त्यावेळी काहीतरी नवीन शिकत असतो. त्याच म्हणजे प्रत्येक वेळी हार झाली म्हणजे आता 2-3 वेळा आपल्या हार झाल्या, पण काय एवढं आम्ही खचून गेलो नाही. आज पुन्हा एकदा त्याच जोशात जोमात उतरलो आणि दोन्ही नंदीने गुलाल घेतला. दादा शेवटचं 1 मिनिट घेतो बघा. आता राहुल दादा म्हटले तर प्रत्येकाशी आता चांगले म्हणजे दोस्ती यारीमध्ये सर्वांशी बोलतायत. आता बघायला गेलं तर मिलिंद शेठ आणि राहुल दादा पण बरेचशा वेळेला एकत्र येताना बघायला भेटतात. काय बोलाल तुम्ही या जोडीबद्दल? काय नाही, ती जोडीबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. कारण की मिलिंद शेठचं आणि दादाचे संबंध चांगले आहेत. ती आम्हाला गाडी पळवायची, लवकरात लवकर ती सुद्धा गाडी पळेल भुंगा आणि मथुर. बरोबर, कारण का आता त्या दिवशी दादानी वाईट दिलेली की भुंगा आणि मथुर लवकरच एकत्र, म्हणजे सरळ सरळ बोललेले काही दिवसाचाच वेळ बाकी आहे या जोडीला. 100% लवकरच पळताना दिसेल. 100%. काय सांगशील गौरव दादा बद्दल? सुट्टीला जेव्हा जेव्हा गौरव दादा असतं ना तेव्हा एक म्हणजे नंदी थांबतो पण, आणि त्याला जो कंट्रोल होतं नंदी सुट्टीचा तो दुसरा कोण करी नाही. काय बोलशील? सुट्टीचा बादशाह आहे तो, आमचा किंग मेकर आहे गौरव शेठ. आमचे म्हणजे जो आमचा ग्रुप आहे पोरांचा त्यांचा अध्यक्ष आहे तो. आणि सर्व कारभार आम्ही त्याच्याच खांद्यावरती सोपवलाय. आणि एवढी बैल मस्ती करतात आमची सर्वच, म्हणजे मथुर असेल, एलियन असेल, सर्जा असेल, पण तो एकटा पकडतोय आणि चांगली अशी सुट्टी करतोय. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे जास्त बाहेरचा कोण सुट्टी मेकर लागत नाही. बरोबर. असं रेग्युलर आमचा सुट्टी मेकर असतोय, केशवदा असतोय, कधी हरीशदा असतोय किंवा मानेजाचा बंटी भोईर असतोय. ही आमची सर्व जीवाभावाची माणसं आहेत, तेवढी असतातच आपल्या पाठीमागे सुट्टी करायला. आणि आपला संदीप डोणे नांदिवलीचा तो सुद्धा असतोय. दादा आज बोलू शकतो का की खरोखर म्हणजे आता सर्जा आपला बरा झालाय? कारण का स्पीड पण चांगला वाटला. 100% सर्जा पूर्णपणे आता बरा झालाय. आणि आज म्हणजे सर्व बोलत होते का गाडी होणार नाही, पण आज सर्जा आणि तुप्पांनी करून दाखवलं आणि चांगली अशी गाडी मारली. नक्कीच, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. येणाऱ्या काळामध्ये 16 तारखेचा मैदान उद्याच आहे, उद्यासाठी पण शुभेच्छा. आणि 21 तारखेला एक काहीतरी वेगळाच बघायला भेटेल. धन्यवाद.